नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भाग 2. प्रिया रात्रीचा स्वयंपाकावरून एकटीच बसली होती. खरं तर तिला खूप भूक लागली होती, पण मोहितच्या आधी जेवण करणं तिच्या सासूबाईंना पटलं नसतं. त्यामुळे ती पोटावर हात धरत त्याची वाट पाहू लागली. रात्रीचे सुमारे 11 वाजले होते, जेव्हा दारावर थाप पडली. त्याचे आईबाबा बाहेर इतरांशी गप्पा मारत बसले होते. प्रियाने धावत जाऊन दार उघडलं. मोहित अगदीच तिच्या समोर उभा होता आणि चेहऱ्यावर होतं ते हसू. त्याने रूममध्ये यायला पाऊल टाकले आणि लगेच अडखळला. त्याचा पाय अडकला असेल म्हणून प्रियाने त्याचा हात धरून उभे केले, परंतु त्याच्याजवळ जाताच तिच्या लक्षात आलं की मोहित ड्रिंक करून आला आहे. मुळात तिला लग्नाआधी याबाबत कुणीही कल्पना दिली नव्हती, त्यामुळे तिचं डोकं आणखीनच भडकलं होतं. ती रागाच्या भरात म्हणाली, म्हणजे तुला हाही शौक आहे तर? तिने बोलावं आणि त्याचं उत्तर येणार नाही हे शक्यच नव्हतं. तो तिच्यावर ओरडत म्हणाला, तुझ्या बापाची पितो की काय? माझे पैसे आहेत, मला जे वाटतं ते करेन. तू कोण मला बोलणारी? आणि जास्त बोलायचं काम नाहीये. जे मिळतं त्यात खुश राहा. चल, उगाच चढू नको माझ्यावर. जेवायला वाढ. भरपूर भूक लागली आहे. तो नशेत खूप बोलत होता, त्यामुळे त्याला आता काहीही बोलून फायदा नव्हता. तिने त्याला आतमध्ये घेतलं आणि दोघांसाठीही जेवण वाढलं. जेवण करतानाही तो तिच्याकडे बघून हसत होता, तर प्रियाला तो दारूचा वास सहन होत नव्हता. नाकावर हात ठेवत ती कसं तरी जेवण करत म्हणाली. काही वेळात जेवण झालं आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानेही भरपूर प्रमाणात ड्रिंक घेतली असल्याने बाजूला जाऊन पडला. आई बाबा गप्पा मारून घरी परतले आणि झोपी पण गेले होते. साधारणतः रात्रीचा 1 वाजला होता. मोहित दारू पिऊन आल्याने आजची रात्र तरी तिला त्रास होणार नाही या विचाराने ती शांतचित्ताने झोपी गेली होती. तिला झोप लागलीच होती की पुन्हा मोहितने तिला हलवलं आणि यावेळी ती त्याचा स्पर्श होताच जागी झाली. तो तिला इशाराने काहीतरी सांगत होता. मुळात तिला घरच्यांसमोर असं उठून जाणं बरं वाटत नव्हतं, पण त्याने तिचा हात पकडून बाजूला नेलं आणि तिला काहीही करता आलं नाही. मोहित चाळीतल्या एका छोट्या घरात राहत होता, जिथे सर्व कुटुंब एकाच रूममध्ये राहत होते. त्यामुळे कुणालाही आपले खाजगी क्षण जगायचे असतील तर थोडीफार जागा असलेल्या किचनमध्ये जावं लागत असे. मोहित देखील तिला हळूच किचनमध्ये घेऊन गेला. किचनचं दार हळूच लावून त्याने तिच्यावर ताबा मिळवला. या 2 दिवसात तिची काय अवस्था झाली होती याकडे त्याने जरासुद्धा लक्ष दिलं नव्हतं. तर गेले 30 वर्षाच्या स्पर्शापासून तो दूर होता. तो स्पर्श तो मनभरून जगून घेत होता. हे सर्व जगत असताना त्याला तिच्या वागण्याचं काही घेणं देणं नव्हतं. तिला आत नेताच तो तिच्यावर स्वार झाला. एकतर थकवा आणि दुसरा त्याच्या तोंडून येणारा दारूचा वास. यामुळे तिला तो नकोसा झाला होता. त्यामुळे तिने आपला चेहरा बाजूला केला, पण त्याला तेही नको होतं. त्याने तिचा चेहरा स्वतःकडे केला आणि त्याला होणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर शोधू लागला, पण त्या क्षणी तरी तो आनंद तिच्या चेहऱ्यावर येणार नव्हता. ती आपल्यासारखी आनंदी का नाही म्हणून तो जितका कठोर होईल तितकं तिच्या शरीराशी खेळ करू लागला. तिला हे सर्व असह्य झालं होतं, तरी पुढचे काही मिनिटं तिला सहन करावं लागणारच होतं. काही क्षण असेच गेले आणि तो तिच्यापासून दूर झाला. तर प्रिया स्वतःला आवरत पुन्हा आपली निद्रा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली. त्या रात्री तिला हे नक्कीच पटलं होतं की आपण काहीही केलं तर हे सर्व आयुष्यभर सोसायचं आहे. तेव्हा आता जे नशिबात असेल ते भोगायला तयार राहू. त्या दिवसानंतर तिच्या आयुष्याचा एक दिनक्रम ठरला. रात्री उशिरापर्यंत तो तिच्यावर स्वार व्हायचा आणि मग उठायला उशीर व्हायचा. तर सासूबाईंचा ओरडा खाणं आता हे रोजच होऊ लागलं. तीही सुरुवातीला त्याचं टेन्शन घ्यायची, पण आता रोजच घडू लागल्याने तीही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. मोहितचं ते वागणं तर ती सहन करून घेत होती, पण सासूबाईंचं वागणं मात्र तिला फार विचित्र वाटायचं आणि त्याचा त्रासही व्हायचा. अगदी सुरुवातीच्या दिवसातच तिला सासूरवास सहन करावा लागला होता. सासूरवास फक्त सासूबाईंचाच होता असे नाही, तर बाजूला असलेल्या त्यांच्या मुलीचा देखील होता. त्यांची मुलगी सर्व काम झाले की आईच्या घरी येऊन बसायची आणि त्यांचं सर्व करता करता प्रियाच्या नाकी नऊ यायचे. कुणाचाही पाहुणचार असला की प्रियाला दिवसरात्र किचनमध्ये राबावं लागायचं आणि एवढं करून देखील
तिला उलटच बोल सहन करावे लागायचे. कधी कधी प्रियाला प्रश्न पडून जायचा की एक आई आपल्या मुलीच्या सर्व चुका माफ करते आणि तिला पुन्हा नव्याने त्याच गोष्टी शिकवते, तर मग नवीन आलेल्या सुनेसोबत तेच वर्तन का केलं जात नाही? तीही कुणाची तरी मुलगी असतेच ना. तिलाही तेवढंच प्रेम दिलं तर दिले जावे. विचार येताच ती स्वतःवर हसली, कारण हे सत्य माहिती असतानाही कुठलीही सासू आजपर्यंत बदलली नाही. ही पूर्वापारपासून आलेली प्रथा आहे, जी तिची सासू देखील सांभाळत होती. शेवटी तिच्या सासूलाही भीती असेलच की हिने जर आपल्या मुलावर ताबा मिळवला तर मग माझा या घरावरचा हक्क नाहीसा होईल. हो, पण त्यासाठी एवढ्या खालच्या थराला स्त्री जाऊ शकते याचं एक स्वतः स्त्री असल्याने प्रियाला वाईट वाटत होतं. हे सर्व घडत होतं आणि प्रिया मुकाट्याने सहन करत होती. कधी कधी प्रियाला मोहितचा खूप राग यायचा. ज्या मुलीला त्याने 7 जन्मासाठी सोबत आणलं होतं तिची बाजू घेणे तर दूरच, पण साधी तिची आठवणसुद्धा यायची नाही. आई तिच्याशी चुकीचं वागते हे पाहून सुद्धा तो तिच्यावर विरुद्ध काहीच बोलत नाही, हे पाहून प्रियाला खूप राग यायचा. या क्षणानंतर तिने तर त्याच्याकडून अपेक्षासुद्धा सोडून दिल्या होत्या आणि जशा सर्व स्त्रिया सहन करतात तेच सर्व सहन करत तिने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. हळूहळू आयुष्य वेग घेऊ लागला. तिनेही इतर स्त्रियांप्रमाणे भारतीय स्त्रियांचा वारसा जपला आणि सर्व काही शांतपणे सहन करू लागली. प्रिया आता असं एक शरीर बनली होती जिला मन नव्हतं, फक्त जो तो तिचा उपभोग घेऊ पाहत होता. तिनेही स्वतःशी तक्रार करणं सोडून दिलं. त्यामुळे आपल्यासोबत काही चुकीचं घडत आहे असं तिला वाटतसुद्धा नव्हतं. पण मोहितच्या अत्याचारात काहीच घट झाली नव्हती. तिला आनंदी ठेवणं म्हणजे फक्त तो तिच्या शरीरावर आनंदी ठेवणे समजत होता आणि प्रियानेही तो आपल्याला समजून घेईल ही आशा सोडून दिली. ती जगत होती बेजान शरीर बनून. प्रियाच्या लग्नाला आता 2 महिने पूर्ण झाले होते. आज मोहितच्या ऑफिसला सुट्टी असल्याने तो घरीच होता. रात्रभर आनंद लुटल्यावर तो काही लवकर उठणार नव्हता, त्यामुळे आज त्याला उठायला 10 वाजले होते. आज खूप दिवसानंतर प्रिया आरामशीर स्वयंपाक बनवत होती, कारण तिला त्याचा टिफिन करावयाचा नव्हता. मोहित फ्रेश होऊन पुन्हा किचनमध्ये आला आणि पुन्हा त्याच स्टाईलमध्ये नितंबाला स्पर्श. तिला तो असं वागताना फार राग यायचा, पण यावेळी तिने शांत राहूनच त्याचा हात बाजूला सारला. तो मात्र किंचित हसला. तिची खेचायला त्याला फार गंमत वाटत होती. त्याने लवकर किचनमधून निघावं म्हणून प्रियाने त्याला चहा दिला. शिवाय आईचा आवाज आल्याने किचनमधून धूम ठोकत टीव्ही समोर जाऊन बसला. प्रियाची भात आणि भाजी बनवून झाली होती, तर आता चपात्या बनवायच्या कामाला ती लागली. बाबा आधीच कुठेतरी बाहेर गेले होते, तर आई मागून येत म्हणाली, बेटा मोहित, मी जरा बाहेर जाऊन येते, तू लवकर जेवून घे. रोज काम करून फार थकतोस ना, आज पूर्ण दिवस आराम कर. आणि एवढं बोलून ती बाहेर निघून गेली. चोराच्या मनात चांदणं, त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं. त्याने लगेच चहा संपवला आणि आई चाळीच्या दूर जात नाही तोपर्यंत तो तिच्याकडे लक्ष देऊन होता. काही वेळाने आई दिसेनाशी झाली आणि मोहितने घराचं दार आतून बंद केलं. काहीच वेळात किचनमध्ये येऊन त्याने किचनची खिडकी बंद करून घेतली. प्रिया चपात्या लाटत असतानाच त्याने गॅस बंद केली. प्रियाला त्याचे इरादे कळून चुकले होते आणि ती म्हणाली, मोहित प्लीज आता नको ना, आई परत येतील तेव्हा त्यांना स्वयंपाक पूर्ण झालेला दिसला नाही तर रागावतील रे माझ्यावर. नंतर करूया ना प्लीज. मिळालेली संधी सोडणाऱ्यातला तो मुळीच नव्हता. त्यामुळे 100दा आर्जव करून देखील त्याने तिचं काहीही ऐकलं नव्हतं आणि तिला पालथात घालून तो तिथे सुरू झाला. प्रियाला कधी कधी प्रश्न पडायचे की आपल्याला या घरात नक्की काय स्थान आहे, कारण इथे शरीर माझं असलं तरी वर्चस्व गाजवणारे वेगळेच आहेत. का एखादी स्त्री उठून याविरुद्ध आवाज उठवू शकत नाही, की त्यांना या बंदिस्त वातावरणाची सवय झाली आहे अगदी माझ्यासारखी? ती त्याही क्षणी फक्त विचारच करत असायची जेव्हा की ती ते क्षण आनंद द्यायला हवे असायचे. तो अर्धा तास तिला हवं त्या पद्धतीने वापरत होता आणि नंतर बाजूला झाला. काहीच वेळात खिडकी दरवाजे उघडले गेले आणि सासूबाईंचं पदार्पण झालं. प्रियाचं अजूनही आवरलं नाही हे पाहून त्या तिच्यावर ओरडल्याच आणि ती सर्व शांतपणे सहन करू लागली. मुळात उशीर व्हायला कारण हा मोहित होता, पण आई तिच्यावर ओरडताना तो आईला एक शब्द देखील उलटून बोलला होता.
अशावेळी तिला वाटायचं की त्याने आपली बाजू घ्यावी, पण असं कधीच झालं नव्हतं. सर्वांचे जीवन आटोपले होते. तशी पाण्याची सोय घरात होती, पण कधीकधी जास्त पाणी लागलं की तिला खाली आणायला जावं लागत असे. आजही प्यायचं पाणी जास्त लागणार असल्याने ती खाली आणायला गेली होती. ती घरातून खाली जाताना प्रत्येक स्त्री तिच्याकडे बघून हसत होती. तिला सुरुवातीला ते लक्षात आलं नाही, पण जेव्हा खाली गेली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसलं, तेव्हा तिला जाणवलं की आज घराचे दारा-खिडक्या बंद होते, त्यामुळे ह्या सर्व माझ्यावर हसत आहेत. तिला ते सर्व नकोसं झालं होतं. त्यांच्या चेहऱ्यालाही ती तोंड देऊ शकत नव्हती. तिला वाटलं की नको हे पाणी, पण मला आता हे सहन होणार नाही. पण वर जेव्हा सासूबाईंकडे नजर गेली, तेव्हा मात्र त्याही त्या अवस्थेत नाईलाजाने तिला पाणी भरावं लागलं. तो क्षण देखील खूप काही सांगत होता. या 2 महिन्यात प्रिया एकदाही हसली नव्हती आणि तिने सहनही खूप काही केलं होतं. मोहित शरीराला कुठेही केव्हाही स्पर्श करायचा हे तिने स्वीकारलं होतं. एवढं काय काम करत असताना तो तिला उचलून न्यायचा हे देखील तिने स्वीकारलं. पण आज जे घडलं होतं त्याने तिचा आत्माच खचला होता. तिला मोहितला सांगायचं होतं की तू हवा तसा उपभोग घे, पण असं जगासमोर नको रे. शेवटी मलाही भावना आहेत. पण सध्या तरी ते शब्द तिच्या तोंडातच राहिले. त्या दिवसानंतर ती त्याला त्याबद्दल बोलली होती, पण तो म्हणाला, सर्व विधिविधान करून मी तुला लग्न करून आणलं आहे, तेव्हा आमच्या घरात आम्ही काहीही करो, त्यांना काय घेणं देणं. प्रियाने त्यावेळी स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेतला आणि जे मिळेल ते सहन करू लागली. तिला आशा होती की कधीतरी हेही दिवस जातील. आणखी काही दिवस गेले. सर्व सोबती असताना देखील प्रिया एकटी पडत चालली होती. तिचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क उरला नाही आणि ती त्या 4 भिंतीत कैद झाली. आज प्रिया सर्व काम आवरून बेडवर पडली होती. घरात कुणीही नव्हतं, त्यामुळे ती शांती तिला सुखद आनंद देत होती. त्याच क्षणी तिचा सेलफोनवर एक कॉल आला. फोनवर अनुचे नाव बघताच तिचा चेहरा खुलला. तिने लगेच फोन स्वीकारला तर समोरून अनु म्हणाली, हाय मेरी जान, जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मला विसरूनच गेली. एक वेळ होती की जेव्हा माझ्याविना राहतसुद्धा नव्हतीस. विसरलीस ना मला? नवरा भेटला तेव्हापासून? तर प्रिया तिला थांबवत म्हणाली, नाही ग, तुला विसरणं शक्य तरी आहे का? हां, पण घरात ॲडजस्ट करताना थोडा वेळ लागतो ना, म्हणून शक्य झालं नाही. अनु आज थोडी मस्तीच्या मूडमध्ये होती आणि तिला म्हणाली, बरं बरं, पण हनीमून वगैरे घेऊन गेले नाही का जिजू तुला? गेलेच असतील म्हणा, मज्जाही केली असशील खूप. प्रिया आता रूममध्ये एकटीच असल्याने जोराने हसू लागली. काही वेळ हसल्यावर स्वतःला सावरत ती पुन्हा म्हणाली, मेरी जान, हनीमूनला जाऊन पैसे कशाला खर्च करायचे? हनीमूनमध्ये जे करतात ते सर्व घरीच तर होतं आणि त्यांना वाटतं तितक्या वेळ मध्ये होतं. मग कशाला बरं पैसे खर्च करायचे? हसता हसता प्रियाचे डोळे अश्रूने भरले आणि आज कितीतरी दिवसांनी ती मनमोकळं रडली. अनुने तिला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा प्रियाने सर्व काही तिला सांगून टाकलं. ते सर्व ऐकल्यावर अनुला तर शॉकच बसला होता. तिलाही काय बोलावं आणि काय नाही ते सुचत नव्हतं. तीही स्वतःची अश्रू सावरत म्हणाली, प्रिया, मग हे सर्व किती दिवस चालणार? आयुष्यभर सहन करणार आहेस का तू? आणि प्रिया हळुवार आवाजात म्हणाली, बघूया ग, जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत. जोपर्यंत सहन करण्याची मर्यादा आहे तोपर्यंत सहन करेल आणि नाहीच झालं तर. आणि पुढे ती आता बोलायचं थांबते. अनु तिचे शब्द मधातच तोडत म्हणाली, नाही झालं तर? आणि प्रिया जोराने हसत म्हणाली, मेरी जान, तुला माहिती आहे त्याचं उत्तर. अनुने फोन ठेवला. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. तिला प्रियाचे शब्द खूपच घाव देऊन गेले होते, त्यामुळे तिची फार काळजी वाटत होती. आणि शेवटी तिच्या लक्षात राहून गेले ते प्रियाचे शब्द, डिअर, तुला त्याचं उत्तर माहिती आहे. प्रत्येक स्त्रीला समाजाने 2च पर्याय दिले, की सहन करत जगणं की शेवटचा पर्याय. आता काय होईल प्रियाचे? अनु तिला कशा प्रकारे मदत करणार ते आपण पाहूया उद्याच्या भागात. आजचा